गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. एकविरा माते की जय. योगेश्वर भगवान की जय. आदे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपायि गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी. ईश्वर भगवान की जय. सो फायनली मंडळी इकडे पाहू शकता अंदूर फाट्यावर फुल ट्रॉफिक आणि ट्रॉफिक मध्ये आपण थांबलोय. आता बघूया किती टाइम लागतंय. मॅपवर तर दाखवतंय 26 मिनिटं. आता बघूया. आणि आपण चाललोय ते म्हणजे एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी कारले गावाला. बस आमची मम्मी बघ अशी गॉगल बघ. मागे सगळे आमची गँग बसले. बघूया आता कसं काय ते. मला घालून दिलं नाही. मम्मीला मिनी ड्रेस मागवलाय. तो ड्रेस घालून मगची मम्मी. चला या ट्रॉफिक मधून निघू मग भेटूया. हॅलो गाईज, आपण एक्सप्रेसला थांबलेलो आहोत फूड मॉल जवळ आणि जेवण घेतलेलं आहे. मस्त घरून मस्तपैकी जेवण बनवून आणलेलं आहे. तिथं एक गाडी आणि तिथं आपली गाड़ी. यहाँ पे हमारी पंगत बैठी है खाना खाने को. क्या है तुम्हारे पास? भुर्जीनं जेवला. झिंगा 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 मयादा आहे बघ. जेवते हा, नाही तर तुला वाटेल जेवत नाही. फिट जेवते तो. ही सर्व आपली मंडळी. तर फायनली मंडळी आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण लागलेलो आहोत आपल्या रस्त्याला एक्सप्रेस वे. तर चला कंटिन्यू राहा. सो फायनली आपण रूम जवळ पोहोचलो. स्वप्नपूर्ती. आणि या साईडला समोर जो डोंगर आहे तो आपल्या आईमाऊलीचा आहे. हे बघा. तर चला आता संध्याकाळचे वाजले 5:50. मस्त आता हे बघा सर्व सामान वगैरे काढलं का आपली गाडी पण तिकडे टाकू ना, मग आपण जाऊया रूमवर. फ्रेश होऊ मग दर्शन घ्यायला जाऊ. तो गाईस तुम्ही पाहू शकता इकडे खूप मेहनत घेऊन आमच्या मंडळींनी इकडे चहा बनवलेला आहे. आता घ्या रे मित्रांनो, मित्रांनो चहा घ्या, चहा घ्या. आओ फ्रेंड्स, हम लोग अभी चाय बांटेंगे, आ जाओ. ए राकेदा, आ जाओ चाय पी लो.
आई भाऊ कधीशी उचललेला ना तुम्ही परत परत ए भाई उचला पटापट नाही तर भैया जाल चायवाला तिरसे आहे का नाही भैया आ जाओ चाय देंगे सबको आ जाओ भाई ए राकेदा अरे ही झमझमान करे ही 12 कोसावर गेले नाही यांना अंगतो चहा पियाला आता येत नाही टेंबीस कोडी जाऊन दे आपणच पिऊ आव फ्रेंड्स चहा पिलो जमला का 4-5 ग्लास चहा पिया क्या बोलेंगे आवाज येते ना मोमेंटमध्ये सांगा आवाज येतोय की नाही आवाज येतोय ना तुम्हाला आता जेवण भूक लागली ना चिकन खावायला बोलवलं तुम्ही आया चिकन खावायला बोलवलं यायला तो गाई जाता आम्ही इकडे पोहोचले ही बघा सर्व आमची मांडणी ही बघा ही सर्व गँग आमची ही बघा ए बाबा ए भाई पूर्वीचं काय काम आहे तुला काय सांगू आता मी तुला सांगायला गेला का भांड्या उठते चहा पडला आणि इकडे बाप लेक पाहू शकता तुम्ही बाप लेक चाय पिऊन गुड्डे बिस्किट खायला लागलेत ते आम्ही चाललो पायथा मंदिरावर पाय पडायला गाय आम्ही चाललो पाय पडायला मंदिरावर पाहिजे ना बोल ना किती वेळा सांगू तुला आम्ही बोललो ना आता गाय दादा आम्ही चाललो मंदिरावर पाहिजे मंदिरावर चाललो आता पुढे पण गँग आहे असं बंद करू ना बटन आहे ना हॅलो गाईज आम्ही मार्केटमध्ये पोहोचत आहोत हे बघा समोरच आईमावळीचं मंदिर या साईडला आहे आणि आपण बघूया रात्रीचा जर माहोल झाला तर आम्ही वरती पण जाणार नाहीतर मग आपण आलेलोच आहोत खाली पायथा मंदिरपाशी फुल पब्लिक शनिवार रविवार बोललं की फुल पब्लिक निस्ती माणसं आणि डेव्हलपमेंट भरपूर चालू आहे भाई डेव्हलपमेंट भरपूर आहे सर्व एकविरा भक्तांचे वैरेगाव ग्रामपंचायत हार्दिक स्वागत करीत आहे आणि या साईडला समोरच आता पायथा मंदिर आहे आता पण फुल मार्केटमध्ये मेन मार्केटमध्ये लोणावळ्याच्या नुसते चिक्क्या बारकेपोरांची खेळाची वस्तू हे बघा नुसत्या गाड्या बिड्या ढवल्या आल्या रडायला गेला मला ती थार पाहिजे मला ही थार पाहिजे हे बघा ही ढवल्या मला थार पाहिजे त्याला बोललो बापू येईल तेव्हा घेऊ आपण बापू कसा इंजिन बिंजिन चेक करील ना कसा काय तो आणि डेव्हलपमेंट भरपूर आहे इकडे बघा हे कोंबरं बाई कोंबरं गावठी कोंबरं नुसतं कोंबरं वाव क्लायमेट पाहू शकता एकदम थंडगार झालेला आहे आणि आता संध्याकाळचे वाजले 7 आणि एवढा उजेड अजून पण आहे हे बघा फुल मार्केटमध्ये आमचे मोरेगावांची पोरा चालले पायापोराला या साईडला रिक्षा स्टँड आहे आणि हा जो रोड जातो समोर तो डायरेक्ट वरती जातो हे बघा म्हणजे अर्ध्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता गाडी घेऊन ज्याला चढायला प्रॉब्लेम होत असेल त्याला आणि इकडनं गेलं का तो बघा समोर याला बॅट हा पण इथून घेऊ खेळाला काय बॅट न बॉल हो बघा समोर तुम्ही पाहू शकता चला जाऊया पटापट
सो फायनली मंडळी पाहू शकताय आपण पोचलेलो आहोत श्री आई एकविरा शक्तीपीठ पायथा मंदिर वैरगाव. अतिशय सुंदर असं मंदिर नवीनच रेनोव्हेट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण जाऊया. सो चला आता आपण प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये. आई माऊलीचा उदो उदो. हो हो फुल रेनोव्हेट केलेलं आहे मंदिर पाहू शकता. एकच नंबर. ही बघा आपली मंडळी. तर मंडळी थोड्याच वेळामध्ये आरती चालू होणार आहे. तो फायनली दर्शन वगैरे करून आता आपण चाललो आपल्या रूमवर. ही आपली मंडळी. दोघांना जाम भूक लागले म्हणून ती पुढं गेले आणि गेल्या गेल्या तिकडे आरती चालू झाली. खूप मजा आली. मस्त आरती आम्ही घेतली आणि मग आलो. तो गाईस तुम्हाला वरती काही दिसतं का? नाही दिसत. आता काय दिसतं का? अजून काय दिसतं का? हे बघा आता बघा काय दिसतंय तुम्हाला. फुल गँग चालले भाई. काय चालले काय मालूम नाही. हे बघा वाव बोले तो वाव. ही बघा ओई शपथ भाई थवा बघ कसना मोठा. हे बघा केवढे लांबून आलेत ते. हो हो एक नंबर. ही बघा गाबोळी. आणि या साईडला जेवणाची सोय चालू आहे आणि इकडे सर्व पब्लिक. वाटत नाही वाटत नाही का ते. आणि या साईडला आपली पब्लिक बसलेली आहे. कुठे जायचं तुम्हाला? रात्रीचे फोकस केला मी यांना. इकडे गंभीर चर्चा चालू आहे यांची. कोणत्या तरी विषयावर चर्चा चालू आहे इकडे. आणि आपले भाऊ ए बाबू. आणि पाऊस पडतोय पण तो तुम्हाला दिसणार नाही. दिसतोय हे बघा. जे सफेद सफेद जातात ना ते पावसाचे थेंब आहेत. आणि आपण तिकडे रूम बुक केलेले आहेत आणि आपल्या सर्व गाड्या लागलेल्या आहेत पार्किंग मध्ये.
सकाळचे वाजलेत 7 आणि समोर पायथा मंदिर आहे आणि आपण नाश्ता करायला लागलेलो आहोत. दुसरा दिवस आहे आजचा. तर चला आता आम्ही जाणार आहोत डोंगरावर कारल्या डोंगरावर मस्तपैकी दर्शन घेण्यासाठी. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपला कारलेगडाचा प्रवास आता चालू होणार आहे इकडनं. चला पहिल्या पायरीला नमन करून आपण प्रवास चालू करूया आपला. वरून माहोल पाहू शकता तुम्ही, एकदम हिरवगार. आणि ही सर्व आमची मंडळी चाललोय आम्ही वरती. ही बघा, चला इथं फेटकाच निघते, वरती जाऊन भेटू डायरेक्ट आता. आणि 1-5 पायरी पादुका मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. चला आता पोहोचल्यात जमा आपण. आणि या साईडला छोटा मोठा धबधबा चालू झालेला आहे, कारण पाऊस बरोबर पडत नाही ना त्याच्यामुळे. हे बघा, चलो अभी पहुंचेंगे हम लोग. आणि फायनली मंडळी आपला प्रवेश तिकडनं झाला आणि तिकडनं चालू झालेले लाईन ही बघा. आणि हे बघा आपलं आईमावळीचं मंदिर. आणि ही पहा आपली फॅमिली रांगेमध्ये उभी राहिलेली आहे. यांना 2 तास कुठंच नाही मला वाटतंय. सो फायनली आम्हाला इकडे येऊन अर्धा तास तर होऊन गेलेला आहे. आणि माहोल पाहू शकताय, पाऊस कमी असल्या कारणाने धबधबा थोडा कमी वाहतोय. हा बघा, मेन धबधब्याला अजून पाणीच नाही. पाऊस पडला तर एकदम मजा येईल. आणि फुल पब्लिक पाहू शकताय, फुल भावी भक्त आपल्या आईमाऊलीच्या दर्शनाला आलेले आहेत. एकच नंबर वातावरण झालेलं आहे इकडे. तर चला आता मंदिराच्या आपण त्या साईडला जाऊया, कारण आम्ही पायथ्या मंदिराचं दर्शन घेतलं. ही लाईन पाहू शकता तुम्ही केवढी आहे. इथे 2-2.5 तास तर असेच जाणार, त्याच्यापेक्षा पण जास्त. अजून लाईन चालतच नाही बघा, नुसती थांबलेली आहे. तर चला आपण त्या साईडला जाऊन भेटूया. चलो मंडली, चलेंगे अभी मंदिर के पीछे, देखेंगे उधर से नजारा. भाई लाईन बघा, लाईन कसली आहे. भरपूर भावी भक्त आलेले आहे ना या साईडला. व्ह्यू पाहू शकताय. फायनली हे आईमाऊलीचं मंदिर. आणि इकडे मागे येऊन पाहू शकताय व्ह्यू तुम्ही, एकच नंबर. आणि त्या साईडला समोरून बँडचा आवाज येतोय आम्हाला या एरियामधून, म्हणजे आता लवकरच बँड येत आहे. हे बघा सीन पाहू शकताय, सीन ही बघा. भात शेती बघा, लोकांनी भात शेत्या लावलेल्या आहे ना या. ही बघा, ही मंडळी बघा, शॉर्टकट रस्ता, या लोकांचा शॉर्टकट रस्ता. तो बघा त्या साईडला बँड आलेला आहे. चलो अभी बैंड के ताल पे बहुत लोग नाचेंगे. इधर एक बैंड आलेला आहे, एक बैंड अजून ते एरियामध्ये आहे. यो बघ कोण आहे, कोण आहे रे तू, कुठूनशी आयला, कैनशी आयला रे तू, हा कैनशी आयला रात. आला बँड आला भाई. चला आता आपण बँडवाल्यांची थोडी मजा बघू. जाम नाचतात ती लोक. साईडला पाहू शकता तुम्ही नवस वगैरे बोललेले असतात, ते लहान मुलांचे केस वगैरे काढायला बसवलेले आहेत इकडे. टकलू गँग होणार आहे इकडे, टकलू गँग. काय झालं रे,
सो फायनली मंडळी इकडे येऊन आपल्याला 1 तास झाला आणि मस्त बँडच्या तालावर भरपूर इकडची पब्लिक नाचली, फुल एन्जॉय केला आणि माहोल सेट केला. 1 नंबर मजा आली. चला आता जाऊया आपण मस्त. आता खाली उतरूया, थोडा नाश्ता करू ना मग जाऊ. फुल नवस फुल येतात हे बघा, संडेच्या दिवशी नवस फुल येतात हे बघा. हे आला आत्ताच 2-3 या साईडला गेले मागे. तर चला जाऊया. मंडळी आपण आता आलोय खाली पायथ्याजवळ, पण आम्ही इथे जरा रिलॅक्स मध्ये बसलो. मस्त हवा येते. तर हवा आहे बघा आपली. 2-3 मंडळी तिकडे, बाकीचे आम्ही इकडे. ढवल्या काय खावडवत पण नाही काय सांगायचं ढवल्याला. जा ना उसाचं बोलतोय. लिंबू पाणी घेऊन ये जा आपल्याला 2. बापूंनी दिलं ना 100 रुपये. इथं घेऊन ये ना. यो बाई इथंच आहे टपरीवर. खालती थोडी भेटते बाई, इकडंच आहे. ग्रीनरी बघा इकडे. पाऊस पडून गेलाय तर मस्तपैकी ग्रीनरी झालेली आहे. आणि हवा तर सांगून फायदा नाही, एकदम थंडगार. गोळे तो एकदम जगार. सो मंडळी असे आपले रूम होते मस्तपैकी. या गाद्या बिद्या होत्या. यो बाथरूम होता भारीवाला. तर इथं आमचा पॅकअप झालेला आहे ना. आम्ही आता चाललो घरा आमचे. आता दुपारचे वाजले 1:30 आणि सर्व पॅकअप. हे बघा सर्व लोक आपली बॅगे भरून चालले. मस्त मटण केलेला जेवायला, पण आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती तर काही शूट केलाच नाही. चला सगळा भराभरी करायला लावले, नंतर बोलू आपण. सो गाईज लोणावळ्यामधून आपण निघून इकडे आलो आता वॅक्स म्युझियम. तर बघूया कसं काय आहे ते. पहिल्यांदा आलोय मी. आता पाहूया इकडे काय. आणि इकडे राईड पण आहे ते बघा, एकदम रावडी. 300 रुपये काय रे? 300 रुपये आता मी विचारला. चालेल चला बघूया कसा काय सीन आहे तो. ही बघा सर्व आपली मंडळी कशी उभी थांबलेली आहे इकडे. सो फायनली मंडळी आपण आलेला आहोत आतमध्ये. आणि या साईडला अरे जॉन्सी ना यू शूटिंगचा. अरे जॉन्सी नाही तू. आणि या साईडला भरपूर पुतले आहेत. चिंग चांग, जॅकी चॅन. हे बघा हे असं म्युझियम आहे. अरे आपले बालासाहेब ठाकरे पण आहेत इकडे. हे बघा बालासाहेब ठाकरे. आणि या साईडला मिस्टर बीन आणि हे छोटा भीम. चला जाऊया पुढे काय बघूया अजून. वॅक्स म्युझियम मध्ये सर्व अशी थीम आहे. आपल्या इकडे छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकताय. अतिशय सुंदर कलाकृती इकडे बनवलेली आहे. एकदम थीम पार्क आहे. हे बघा राम मंदिर अयोध्या. वाव खूपच सुंदर, एकच नंबर. अरे रामदेव बाबा पण आहेत इकडे आपले. आणि या साईडला महात्मा गांधीजी, आपला तिरंगा. आणि असं थीम आहे. आणि या साईडला आपले वर्ल्ड फेमस सचिन तेंडुलकर.
सचिन तेंदुलकर, ओहो रजनीकांत, साउथ के सुपरस्टार और सबसे बड़े सुपरस्टार अपने मराठी इंडस्ट्री के अशोक सराफ, म्हणजेच आपले मामाजी अशोक मामा. आपल्या लता दीदी पण आहेत, अल्लू अर्जुन पण आहे या साईडला, हो मायकल जॅक्सन. आणि या साईडला आपले अमिताभ बच्चन. हो हे काय आहे, ही एक्झिट आहे, एक्झिट आहे साईडला. जा ढवल्या जवळ जा, बघ काय करताय, जा ना. तो येईल अंगावर तुला घाबरव, जा ना. अरे तो असाच घाबरवायला येईल, जा ना टरके. हे घाबरतय. ओबामा येणार, याच नाव विसरलं, ओबामा वाटतं. आणि या साईडला बघा एक नंबर व्ह्यू. अरे बापरे, हे बघा हे यांचे रिश्तेदार आहेत वाटते. बघा बाजूला बसल्यात फोटोशूट साठी. हा गे याच्यामध्ये. हो हो असं कर. आणि अशा प्रकारे आपण बाहेर आलेलो आहोत. आणि तिकडे आपली मंडळी बघा, तिकीट करायला लावले, तिकीट करायला. आमची गँग पण गेली का आतमध्ये. एवढा मोठा मी व्हिडिओ बनवला बरोबर तुम्हाला दाखवासाठी, तुम्ही आतमध्ये घुसली. पैसे फुकट घाललं माझं. अरे हो तो बॉलिवूडचा हिरो, हिचा नवरा तो प्रियंका चोप्राचा, जॉन नाही, त्याचं नाव काय रे, तोच आहे तो. बाई मी एक तिकीटवर डबल एंट्री मारली. हे आमची मंडळी सांगतात. हे बघा आपले महाराज पुन्हा एकदा. अरे अरे इबा इबा, अरे सचिन तेंडुलकर बघ पहिला. ही स्माईल बघा, स्माईल ही बघा, दात बघा, रोज दात घसते वाटत. अण्णा हातने लावायचा बाई, अण्णा. अरे आपला अशोक मामा जवळ आहे, अशोक मामा इथं उभी रे. दोघांजवळ फोटो आहे, इथं उभी रे. ही बघा, ही बघा आपली मंडळी सर्व. ही बघा, ही बघा आमची मंडळी अशोक मामाच्या जवळ. वहिनीकडे बघ, माझ्याकडे नाही. हे बघा इकडे मोदीजी इथं उभी रे. हा हे दोघांच्या मधून उभी रे. आणि मोदीजींना आमच्या आजीला भेटायचं होतं, ते शेतीची काय माहिती घ्यायची होती ना, म्हणून हे बघा भेट करून द्यायला लावले अमित शहाच्या जोडीला. ते यांची तिघांचा काहीतरी डिस्कशन चालू आहे, ते बघू ते काय करतात. आणि हे बघा ही चिल्लर पार्टी आपली. अपना भूत हाउस है, भूत हाउस. इधर जाने से मनाही है क्योंकि इधर टिकट नाही अपना. चलो फिर से घर पे. चला जाऊया, सर्वांचं बघून झालेलं आहे आता. आणि या साईडला निस्ती मोरीची पब्लिक आहे बघा. एकविरेला आलती ती, निस्ती गर्दी केली, निस्ती गर्दी. ही बघ किती जण. आणि हे बघ, हे बघ हे सचिन तेंडुलकरला राखलंय. हे बघ याला सोडत नाही. इथं सगळी आमचीच गँग आहे, मला बाकीची कोण दिसत नाही. सो फायनली मंडळी ते वॅक्स म्युझियम पाहून आतमध्ये काय काय होतं ते सर्व बघितलेलं आहे आपण. आणि आपण आता एक्सप्रेसवेवर चढून आता चाललो आपल्या घरच्या दिशेने.
hours later. सो फायनली मंडळी आत्ताच आपण घरी पोचलेलो आहोत. टाईम झालेला आहे ते म्हणजे संध्याकाळचे 6. सर्व सामान काढून ठेवलेलं आहे गाडीतून. आता चहा पितो मस्तपैकी. तुम्हाला खोटं वाटेल आहे बघा, 6 वाजले आणि आज काय ट्रॉफी वगैरे नव्हती त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. नाहीतर काल एवढी ट्रॉफिक होती, जिथे जाऊ तिथं ट्रॉफी, जिथे जाऊ तिथं ट्रॉफी. खूप कंटाळा. पण आलो शेवटी आई माऊलीला भेटून. खूप मजा आली. जरा चाय पिऊया आणि हा व्हिडिओ एंड करूया. तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. चार्जिंग पण कपले. मेन चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला, नाही तर अजून पक्का शूट करायचा होता मला. काय सांगू आता.